तरी उपवर्गीकरणाचा कल आपण हाणून पाळणार. जीव गेला तरी चालेल, पण आपण यांच्या बापाला सोडणार नाही. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. नमो बुद्धाय. मित्रांनो, एससी उपवर्गाचा कल आम्ही हाणून पाडणार. जीव गेला तरी आम्ही कोणाच्या बापाला सोडणार नाही, असे गुणवंत देवपारे म्हटले. यांचा संताप पाहून आपल्याला नक्कीच एससी उपकरणासंदर्भात हो, आज आमची उतरती कळा चालू झालेली आहे. काही दिवस जाऊ दे, आमचे मुलं आमच्या समोर आत्महत्या करणार. त्यांच्या हाताला काम नाही. उद्या शिक्षणाचे दार त्यांच्या बंद केलेले आहेत, तरी आमचा समाज जागृत नाही. आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मारांची शाळा मोठ्या प्रमाणात चालू होऊ शकते, एवढी ताकद आमच्या समाजामध्ये आहे. काय कमी आहे या समाजामध्ये? या समाजामध्ये कमी हे आहे की आमच्या प्रत्येक घरामध्ये बाबासाहेब निर्माण झाला, आम्ही कोणाचं कोणी ऐकायला तयार नाही. काय कमी आहे? इगो वाढल्यामुळे आता आमची उतरती कळा चालू झाली. आम्ही कोणाला स्वीकारायला तयार नाही. आता ती वेळ जाऊ देऊ नका. आता शेवटच्या घटकेला आपण आलेला आहोत. आता हा जरी उपवर्गीकरणाचा कल आपण हाणून पाळणार. जीव गेला तरी चालेल, पण आपण यांच्या बापाला सोडणार नाही. ही शपथ तुम्हाला नागपूरला या ठिकाणी घ्यावं लागेल. ती ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कारण आज आम्ही एकीकडे जर म्हणतो, आताच मुन साहेबांनी सांगितलं की 1.5 लाख या ठिकाणी एससी आहे महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी किमान 80 ते 90 हजार महार आहेत. लाख महार आहेत. हे महार जरी एक संघ झाले तरी 59 जातीचं पूर्ण आरक्षण ते थांबवू शकतात आणि या राजकर्त्याला वटणीवर आणू शकतात. एवढी ताकद आंबेडकरवाद्यामध्ये आहे. फक्त तुम्हाला एका ठिकाणी येण्याची गरज आहे. आणि ते एका ठिकाणी येण्याचा प्लॅटफॉर्म नागपूरकरांनी, म्हणजेच आमचे ॲडव्होकेट मुन साहेब असतील, स्मिताताई असेल, प्रीतमजी बुलकुंडे असतील, अमन कांबळेजी असतील, या टीमने ही सुरुवात केली. त्यांना आता आम्ही खतपाणी घालण्याची वेळ आहे. काय एकटा त्या देवपाऱ्याने पैसे द्यायचे? आज आम्ही आमच्या समाजामधून हजार रुपये जरी आम्ही निर्माण केले, तर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहत नाही. आणि आता पुढील दिशा आम्हाला कांबळे साहेब इथेच थांबून आता आपल्याला चालणार नाही. तर हे बीज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यामधला प्रत्येक समूह आपल्याला पेटवावा लागेल आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हॉलची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो. तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूं. तयार व्हावं लागेल आम्हाला. आम्ही का तयार होत नाही? अनेक धोके आम्हाला आहेत. आज आरक्षण आतापर्यंत होतं. गेल्या 40 वर्षामध्ये आमच्या समाजाचं डेव्हलपमेंट झालं फक्त आरक्षणामुळे आणि बाबासाहेबांना स्वीकारल्यामुळे. कारण नोकरी लागल्या म्हणून आम्ही उद्योजक तयार झालो. तुम्हाला नोकरी लागले असतं तर गुणवंत देवपाऱ्याला कोणी विचारलं नसतं, मला इथे ऑटो चालवा लागला असता. कारण मी सोन्याचा चम्मच घेऊन पैदा झालेला नाही. मी अमरावती जिल्ह्यातल्या 60 घराच्या वस्तीमधून आलेला मी माणूस. नागपूर सारख्या ठिकाणी मी ऑटो चालवलेला आहे. ती माझी स्टोरी आहे. मला असं वाटतं की मी माझ्या समाजामध्ये जाऊन उद्योजक तयार व्हावं, त्याकरता मी कार्यक्रम करतो. पण ती गरज माझ्या समाजाची राहिली नाही असं आम्हाला दिसतंय. आम्ही द्यायला तयार आहोत, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. जे आम्हाला करतात ते करायला आम्ही तयार आहोत. पण समाज घ्यायला तयार नाही. आता घेणारे आपण आपल्या कुटुंबामधून तयार करा. यंग जनरेशन बाहेर काढा. कारण अनेक ठिकाणचा जो कला आहे तो आता आम्हाला मिठून 59 जातींना आम्हाला एक संघ कसं ठेवता येईल याचं मायक्रो प्लॅनिंग आम्हाला करावं लागेल. मी जास्त वेळ न घेता मला या ठिकाणी आपण सर्व बोलावलं, मला उद्घाटक म्हणून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचं आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपूर्ण रजा घेतो. जय भीम. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विचारांचा हा प्रवास पुढे चालू ठेवा. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. नमो बुद्धाय.